बाबासाहेबांची जयंती आपण काय साजरी करतोय? बाबासाहेबांच्या जयंतीच्या नावाखाली आपण जे काही करत आहोत ते खरंच समाजाला अपेक्षित आहे का? हा मोठा प्रश्न आज आपल्या समोर उभा आहे. यावर्षी बाबासाहेबांची 135वी जयंती देशभर आणि जगभर मोठ्या उत्साहात साजरी झाली. बाबासाहेबांची जयंती म्हणजे समतेचा जागर, विचारांचा जागर आणि हजारो वर्षांच्या गुलामगिरीला मोडून काढणाऱ्या आपल्या बापाचा जन्मदिन. पण दुर्दैवाने महाराष्ट्रासह देशातील काही ठिकाणी जयंतीच्या नावाखाली नंग्या तलवारी नाचवणे, मारामाया, खून, महिलांशी गैरवर्तन, दोन गटांमध्ये भांडणं, राजकीय व्यक्तींचे फोटो बाबासाहेबांच्या फोटोसोबत लावून नाचणे, अशा अनेक चुकीच्या घटना समोर आल्या. काही ठिकाणी तर समाजकल्याण वसतिगृहांमध्येही अनुचित प्रकार घडल्याचे दिसून आले. बाबासाहेबांचा समाज हा सर्वधर्म समभाव आणि संविधानावर विश्वास ठेवणारा आहे. मग अशा प्रकारांना जबाबदार कोण? प्रत्येक आंबेडकर जयंती मंडळाने ही जबाबदारी घ्यायला हवी की अशा अनैतिक गोष्टी घडणार नाहीत. चळवळीला बदनाम करण्यासाठी करत असतील तर त्यांना थांबवणे आणि उधळून लावणे ही देखील आपली जबाबदारी आहे. बाबासाहेबांची जयंती ही फक्त उत्सव नसून ती समतेचा, विचारांचा आणि प्रबोधनाचा संदेश देणारी असायला हवी. वर्षातील 364 दिवस आपण बाबासाहेबांचे विचार आचरणात आणले पाहिजे. 14 एप्रिलला आनंद साजरा करावा, पण तो करताना बाबासाहेबांच्या नावाला धक्का लागणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. प्रत्येक भीमसैनिकाने ही प्रतिज्ञा घ्यावी. आपल्या कृतीमुळे बाबासाहेबांच्या नावाला कधीही धक्का बसणार नाही. नाहीतर बाबासाहेबांनी आपल्यासाठी घेतलेले कष्ट आपणच त्यांच्या जयंतीला गालबोट लावून विसरत आहोत, असे म्हणावे लागेल.